तालुक्यातील विजयलक्ष्मीनगर अग्रवाल नगरी इथल्या डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेली 35 एकर जागा आणि त्या जागेवर 41 इमारती बांधण्यात आल्या होत्या। पालिकेने सार्वजनिक कामासाठी असलेल्या जागेवरती आवश्यक असल्याने कोर्टात सादर केलं होतं आणि त्यामुळे कोर्टाने या 41 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते। मात्र या 41 इमारती जमीनदोस्त केल्यानंतर इथलं आरक्षण हटवण्यात आलं। त्यामुळे माजी नगरसेवक धनंजय गावंडेंनी याची तक्रार ईडीकडे केली होती, कारण तत्कालीन नगर रचना उपसंचालक YS रेड्डी यांच्या सहीने इथलं आरक्षण हटवण्यात आलं होतं आणि त्यामुळे 41 इमारतीमध्ये राहणाऱ्या 2500 कुटुंबाला बेघर केल्यानंतर हे आरक्षण हटवण्यात आलं होतं। त्यामुळे याची चौकशी केल्यानंतर रेड्डी यांच्यावर ईडीने छापे टाकले होते आणि या छाप्यांमध्ये त्यांना घबाड सापडला। त्यानंतर ईडीने इथले नगरसेवक आर्किटेक्ट यांच्यावर छापेमारी केली। त्यानंतर काल ईडीने माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर देखील छापे टाकले आहेत। तब्बल 18 तास ही चौकशी सुरू होती। या छाप्यामध्ये काय सगळं सापडलंय हे समजू शकलं नाही। तर खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर टीका केली। ईडीच्या धाडीचे धागे दोरे थेट दादा भुसेपर्यंत जाऊ शकतात असा आरोप राऊतांनी केलाय। अनिल कुमारांना मिळालेली प्रशासकीय बढती ही दादा भुसेंच्या विशेष आग्रहामुळे मिळाली असा आरोपही संजय राऊतांनी केलाय। आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात, कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे, त्यांचे शिफारस पत्र आहेत माझ्या माहितीप्रमाणे। तर खासदार संजय राऊतांनी केलेले हे आरोप मंत्री दादा भुसेंनी फेटाळून लावलेत। राऊतांनी त्यांचे आरोप परत घ्यावे, अन्यथा कोर्टात दावा दाखल करणार असल्याचाही इशारा दादा भुसे यांनी दिलाय। पूर्ण अभ्यास न करता त्यांनी त्या ठिकाणी आरोप केलेले आहेत। हो, पवार हे माझे नातेवाईक आहेत। त्यांच्या कुटुंबामध्ये माझ्या बहिणीची कन्या म्हणजे माझी भाची त्या ठिकाणी दिलेली आहे, हे मी काही नाकारत नाही आणि त्या कुटुंबामधले हे पवार आहेत। परंतु मी राजकारणात येण्याच्या पूर्वीपासून ते नोकरीत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांची नोकरी संपन्न केलेली आहे। संजय राऊतांनी व्यवस्थित माहिती घ्यायला हवी होती। आता राहिला विषय तर कोण कोणाचं नातेवाईक आहे, तर त्याच्याने या चौकशांवर काही फरक पडत नसतो। चौकशीतनं जे काही सत्य असेल ते पुढे येईल आणि जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। पुढची महत्त्वाची बातमी, वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या मालमत्तांची ईडीकडून चौकशी केली जाते। नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरामध्ये अनिल पवार यांच्या मालकीचा प्लॉट आढळून आलाय आणि धक्कादायक म्हणजे अनिल पवार यांनी या प्लॉट प्रकरणी वेगळाच दावा केलाय। सदरचा प्लॉट अनिल पवार यांचा पुतण्या तुषार पवार याने अनिल पवार यांची आई निर्मला पवार यांना भेट म्हणून दिल्याचा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे अनिल पवार यांना भेट म्हणून मिळालेला हा प्लॉट नेमका कुठे आहे आणि याची बाजार मूल्य नेमकी काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। वसई विरारच्या पालिका आयुक्त पदाचा पदभार सोडताच अनिल पवार यांच्यावर ईडीने छापेमारी केली।
नाशिकसह कळवण, सटाणा या नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये देखील अनिल पवार यांच्या मालमत्ता असून त्याची देखील आता चौकशी केली जाते. मी आता नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये आहे आणि याच पाथर्डी शिवारामध्ये अनिल पवार यांच्या मालकीचा एक प्लॉट आहे. आता ज्या ठिकाणी मी उभा आहे हा पांडवलेण्याचा डोंगर माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि नाशिकच्या पाथर्डी फाट्यातल्या या परिसराच्या मागच्या बाजूला अर्थात पांडवलेण्याच्या परिसरामध्ये जी ही प्लॉटिंग झालेली आहे त्या प्लॉटिंगपैकी प्लॉट नंबर 244/39 हा 413.25 स्क्वेअर मीटरचा प्लॉट अनिल कुमार खंडेराव पवार यांच्या मालकीचा आहे आणि याच ठिकाणी ईडीचे अधिकारी जे आहे ते येऊन गेल्याची माहिती आहे. सरकारी मूल्य या प्लॉटचं 1,42,900 रुपये इतकं आहे तर बाजारभाव केवळ 50 लाख रुपये इतका दाखवण्यात आलेला आहे. अनिल पवार यांचा दावा आहे की माझा पुतण्या तुषार विजय पवार याने माझी आई निर्मला खंडेराव पवार यांना हा प्लॉट भेट म्हणून दिलेला आहे. त्यामुळे अनिल पवार यांना भेट म्हणून मिळालेला हा प्लॉट आता ईडीच्या रडारवर आलेला आहे आणि कालच ईडीचं पथक नाशिकच्या या प्लॉटवर येऊन याची चौकशी करून गेलाय.